साथ हमेशा स्पोर्ट्स इंडी, जान लगा के खेल खिलाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। शान बढ़ा तू रहे अगाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी, जान लगा के खेल खिलाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी, भाषा स्पोर्ट्स इंडी, स्पोर्ट्स इंडी। हेलो 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 Namaskar. The process of COVID-19 unlock has already begun. आपण डायल गुड इव्हनिंग मित्रांनो, माझा आवाज येतोय? गुड इव्हनिंग मित्रांनो, स्पोर्ट्स इंडीच्या ऑनलाईन क्विज कॉम्पिटिशनच्या सेकंड एपिसोड मध्ये आपलं सर्वांचं आणि सोबतच आज जे सहभागी झालेले आपले विद्यार्थी आहेत, जे स्टुडंट आहेत, यांचंही स्पोर्ट्स इंडीच्या वतीने मी खूप खूप स्वागत करतो. आज आपल्या सोबतच स्पोर्ट इंडीच्या जे सीईओ आहेत आणि फाउंडर आहेत सुप्रिया बडवे मॅडम, मिसेस सुप्रिया बडवे मॅडम ही आज आपल्या सोबत आहेत. तर मी बडवे मॅडमांना रिक्वेस्ट करतो की स्पोर्ट्स इंडी बद्दलची थोडक्यात माहिती त्यांनी इथे जे काही सहभागी झालेले आहेत, जे ऑडियन्स आहेत, जे पार्टिसिपेटंट आहेत, त्यांना स्पोर्ट्स इंडी विषय आणि एकंदरीतच आपला जो काही सेकंड एपिसोड आहे, लास्ट वीक पासून आपण जो ऑनलाईन क्विज कॉम्पिटिशन सुरू केलेली होती, त्या क्विज कॉम्पिटिशन विषयी माहिती थोडक्यात द्यावी, मी असं बडवे मॅडमांना रिक्वेस्ट करतो. हेलो हेलो येस मॅम, वी कॅन हिअर यू. कैन यू हियर मी? येस मॅम, येस मॅम. Yes, yes. Okay. So good evening, everyone. Dear friends, we are most welcome on this platform of Sports Indie. This is our second episode of online Sports Indie quiz competition, and I'm very happy to receive you all on this platform. I know today also four schools from across the Maharashtra has joined this Sports Indie quiz. Welcome, dear friends, and happy to receive you all. Basically, Sports Indie has been designed to connect sports players and related services for forming a good bond across them. आणि एखादा स्पोर्ट्स प्लेअर घडवण्यासाठी काय काय लागतं, कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस लागतात, एक चांगला कोच, एक चांगला मेंटर, एक चांगला न्यूट्रिशनिस्ट, एक चांगला डायटिशियन, चांगल्या सर्व्हिस प्रोव्हायडर्स, या सगळ्या गोष्टींना एका ठिकाणी कसं कनेक्ट करता येईल आणि मोर ओव्हर आपल्याला एक चांगली स्ट्रॉंग स्पोर्ट्स कम्युनिटी डेव्हलप कशी करता येईल, हा उद्देश याच्या मागे आहे. सो तुम्ही आज या प्लॅटफॉर्मवर जॉईन झाला आहात त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि विश यू ऑल द बेस्ट. लुकिंग फॉरवर्ड टू सी अ ग्रेट कॉम्पिटिशन टुडे. विश यू ऑल द बेस्ट. थँक यू सो मच. ओव्हर टू यू जितेंद्र. या, थँक्यू व्हेरी मच मॅम. सगळ्यात महत्वाचं थँक्स मी तुम्हालाही म्हणेल, कारण स्टुडंटच्या जो काही जनरल नॉलेज किंवा खेळाबद्दलचं जे प्रेम आहे, ते प्रेम आणि त्याबद्दलचं जे नॉलेज मांडण्याची संधी तुम्ही आपल्या आजच्या ज्या पार्टिसिपेटंटला दिलेलं आहे, त्यासाठी आपले खूप आभार आहे. आणि आजच्या प्रोग्रामला आपण सुरुवात करूयातच. आणि मी जितेंद्र जोशी आणि माझ्यासोबत आहे माझी जी होस्ट आहे, माझ्यासोबत जी माझी होस्ट आहे ती होस्ट आहे देवयानी. आम्ही दोघंही स्पोर्ट्स इंडी तर्फे तुमचा सर्व पार्टिसिपेट
सहभागी झालेले सर्व स्पर्धक आणि सगळे प्रेक्षक यांचं स्वागत करतो. आणि सुरुवात करूयात आपल्या आजच्या सेकंड एपिसोडला. क्विज कॉम्पिटिशनचा जो सेकंड एपिसोड आहे त्या एपिसोड बद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. एपिसोड मध्ये जसं तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की 5 राऊंड आपले ह्या एपिसोड मध्ये असतात आणि त्या एपिसोड बद्दलची राऊंड बद्दलची आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ. त्याआधी मी टीम्स मध्ये जे काही पार्टिसिपेट झालेले आहेत, जसं सर्वांनाच माहिती की आज शिक्षक दिन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ हा शिक्षक दिन भारतामध्ये साजरा केला जात असतो. शिक्षकांप्रतीची जी काही आपली भावना आहे एक चांगली भावना आहे, कारण प्रत्येक देशाची एक पिढी घडवणं शिक्षकांच्या हातात असतं आणि ते पिढी घडवत असताना शिक्षकांनाही तेवढंच सन्मान देणं गरजेचं आहे. म्हणून आज जसं मागच्याच आपण 29 ऑगस्ट स्पोर्ट डेच्या निमित्ताने आपण एक थीम ठरवली होती, एक मानवंदना आपण लिजंड्सला दिली होती स्पोर्ट फील्ड मधल्या, तशीच मानवंदना आपण आज शिक्षकांनाही देणार आहोत. तर आज ते मानवंदना म्हणून आपण 4ही टीमचे नावं आपण वेगवेगळ्या जे महान शिक्षक झालेले आहेत भारतामध्ये त्या शिक्षकांच्या नावावरून आपण टीमचंही नाव ठरवलेलं आहे. आज आपली पहिली टीम ही आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि ह्या टीम मध्ये सहभागी झालेले ते स्पर्धक आहेत ते अनिश विनायक घोडके आणि अमेय मनीष टिपणीस. टीम ए डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन टीम, तुमचं दोघांचंही स्पोर्ट्स इंडी तर्फे स्वागत. आपली टीम बी जी आहे आजची जी सहभागी झालेले आहेत ती ज्या टीमचं नाव आहे डॉक्टर रवींद्रनाथ टागोर, त्यामध्ये तन्वीर शेख आणि ओम मिश्रा हे 2 स्टुडंट आपल्यासोबत स्पर्धक म्हणून या टीमच्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहेत. आपली जी टीम सी आहे त्या टीम मध्ये ज्या टीमचं नाव आहे सावित्रीबाई फुले यांचं नाव आपण टीम सी ला दिलेलं आहे आणि ज्यामध्ये स्पर्धक आहेत पार्श्व मुनोत आणि शौनक देशपांडे. तुमचं दोघांचंही क्विज कॉम्पिटिशन मध्ये स्वागत आहे. टीम डी जी आपली पुढची टीम आहे ती डी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम द मिसाईल मॅन म्हणून ज्यांना आज पूर्ण देश ओळखतो अशा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव आपण टीम डी ला दिलेली आहे. आणि त्या टीम मध्ये आहे दीक्षा आल्लाट आणि साक्षी माने, या दोघही स्पर्धक त्या टीम मधनं आज स्पोर्ट्सच्या ह्या क्विज कॉम्पिटिशन मध्ये सहभागी होत आहेत. तर खूप वेळ न दवडता आपण आजचे जे काही 5 राऊंड आहेत ते 5 राऊंड आपण जाणून घेणार आहोत. पहिला जो आपला राऊंड असणार आहे तो आहे जनरल राऊंड. यामध्ये एक जनरल नॉलेज वरचे क्वेश्चन स्पोर्ट्स संदर्भात तुम्हाला विचारले जाणार आहेत. दुसरा जो आपला राऊंड आहे तो राऊंड आहे ऑडिओ राऊंड. ह्यामध्ये तुम्हाला एक ध्वनिफीत ऐकवली जाईल, एक ऑडिओ ऐकवली जाईल आणि त्या ऑडिओवरनं तुम्हाला तो प्लेयर्स कोण आहे ते ओळखायचं आहे. तिसरा जो राऊंड आहे तो स्पेशलाइज स्पोर्ट आहे. तुम्ही चौघांनी तुमचं स्पेशलायझेशन दिलेलं आहे, तर त्या खेळावरनं तुम्हाला तिसऱ्या राऊंड मधले प्रश्न विचारले जाणार आहेत. चौथा जो आपला राऊंड आहे तो पर्सनॅलिटी आयडेंटिफिकेशन राऊंड. ह्यामध्ये तुम्हाला एक इमोजी दाखवण्यात येतील, त्या इमोजीवरनं तुम्हाला ती पर्सनॅलिटी आयडेंटिफाय करायची आहे. आणि 5वा आणि शेवटचा राऊंड असणार आहे आपला रॅपिड फायर राऊंड. यामध्ये तुम्हाला 90 सेकंदाचा वेळ दिला जाणार आहे आणि 10 प्रश्न विचारले जाणार आहेत. तर या 90 सेकंदामध्ये विचारलेल्या 10 प्रश्नांची जास्तीत जास्त तुम्हाला उत्तरं द्यायची. जेवढे जास्त उत्तरं देतील त्याप्रमाणे तुम्हाला मार्क्स मिळणार. तर मित्रांनो तयार आहात, सुरू करूया आजचा आपला हा सेकंड एपिसोड ऑनलाईन क्विज कॉम्पिटिशनचा. स्पोर्ट्स इंडी प्रेझेंट करते स्पोर्ट का महाज्ञानी आणि ह्या स्पोर्ट का महाज्ञानी क्विज कॉम्पिटिशनचा पहिला राऊंड घेऊन मी जाणार आहे आपल्या टीम ए कडे. टीम ए, तुम्ही रेडी आहात? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन ही टीम ए चं नाव आहे, त्या टीमचं नाव आपण त्यांना दिलेलं आहे. तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन टीम, तुम्ही रेडी आहात त्या आजच्या कॉम्पिटिशन साठी? येस सर. काही क्वेश्चन्स असतील तर सरांना विचारा. काही क्वेश्चन्स असतील तर सरांना विचारा. टीम ए, आर यू रेडी? येस सर. ओके. पहिला आजचा सेकंड एपिसोडचा पहिला राऊंडचा पहिला प्रश्न घेऊन मी तुमच्याकडे येत आहे आणि आजचा तुमचा पहिला प्रश्न आहे. त्याआधी आपण रूल्स जाणून घेऊयात. सगळ्यात आधी जो रूल्स आहे जनरल नॉलेजचा जो राऊंड आहे, या राऊंड मध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 10 मार्क्स असणार आहेत. 30 सेकंदाची वेळ तुम्हाला देण्यात आलेली आणि पूर्ण स्पर्धेमध्ये कुठलेही निगेटिव्ह मार्किंग नाहीये. तर राऊंड आणि हे जे काही रूल्स सांगितले हे रूल्स तर तुम्हाला कळालेलेच असतीलच. आणि आपण सुरुवात करूया आपला आत्ताचा पहिला राऊंड. आणि पहिल्या राऊंड साठी पहिला प्रश्न टीम ए ला आहे. होळकर ट्रॉफी इज असोसिएटेड विथ विच स्पोर्ट? होळकर करंडक कोणत्या खेळाशी निगडीत आहे?
तुमचे ऑप्शन्स आहेत ए ब्रिज, बी हॉकी, सी फुटबॉल, डी बॅडमिंटन. आणि आणि आता तुमची वेळ सुरू आहे. होत आहे आता. टीम ए डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन टीम साठी हा प्रश्न विचारलेला आहे. हॉकी. हा जो प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर हे ग्राह्य धरण्यात येणार नाही, कारण चॅट बॉक्स मध्ये कोणाला तुम्हाला प्रश्न सांगितलेला. मला ऑडियन्सला एक रिक्वेस्ट आहे की आपण यामध्ये आपले जे काही सहभागी झालेले जे काही विद्यार्थी, जे स्टुडंट आहे, यांचं नॉलेज किती हे आपण जाणून घेण्याचा इथे प्रयत्न करत आहोत. तर प्रत्येकाला रिक्वेस्ट आहे की कृपया कुठेही चॅट बॉक्स मध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं उत्तर देऊ नये. नाईलाजास्तव जर हे वारंवार होत असेल तर आम्हाला त्या ऑडियन्सला किंवा त्या पर्टिक्युलर व्यक्तीला आम्हाला ब्लॉक करावं लागेल. ही लास्ट वॉर्निंग आहे. आणि जर टीमच्या वतीने जर कोणी हे उत्तर देत असेल तर मग ती जी टीम असेल त्या टीमला सुद्धा डिस्क्वालिफाय केलं जाईल. सो इट इज रिक्वेस्ट दॅट की चॅटमध्ये कोणीही उत्तर देऊ नये प्लीज. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन टीम, तुम्हाला पहिला प्रश्न विचारला गेला होता. त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये उत्तर आल्यानंतर दिलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर कन्सिडर केलं जाणार नाही. सेकंड क्वेश्चन मी तुमच्या पुढे घेऊन येत आहे. टीम ए, तुमच्यासाठी ह्या राऊंडचा सेकंड क्वेश्चन आहे. The first Second Indian question. woman, the first Indian woman to cross 7 important seas by swimming. पहिली भारतीय महिला कोण जिने 7 महत्वपूर्ण समुद्र पार केले? आणि तुमचे ऑप्शन्स आहेत ए अमरेंद्र सिंग, बी बुला चौधरी, सी जुनको ताईबेई, डी युरी गागारिन. आणि तुमची वेळ सुरू होत आहे आता. टीम ए, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, तुम्हाला हा प्रश्न विचारला गेलेला आहे आणि तुमची वेळ सुरू झालेली आहे. ऑप्शन सी जुंको ताईबेई. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन त्यांचं उत्तर दिलेलं आहे सी जुंको ताईबेई. चला पाहूयात ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी बरोबर दिलेलं आहे की चुकीचं आहे. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बुला चौधरी, बी. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन टीम, तुम्ही पहिल्या प्रश्नानंतर दुसऱ्या प्रश्नाचं जे काही उत्तर प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला होता त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं होतं झुनको ताईबेई. आणि याचं जे अॅक्युरेट उत्तर आहे ते होतं बी बुला चौधरी. तर ह्या राऊंडचे कुठलेही मार्क्स तुमच्या खात्यात जमा होणार नाहीये. इथे पहिल्या राऊंडचे 2 प्रश्न तुमचे संपलेले आहेत आणि आपण आता दुसऱ्या टीम बी कडे जाणार आहोत, ज्याचं नाव आहे रवींद्रनाथ टागोर टीम. आणि रवींद्रनाथ टागोर टीम, तुमच्यासाठी ह्या राऊंडचा पहिल्या राऊंडचा पहिला प्रश्न आहे. Yes, sir. टर्म चायनामन इज रिलेटेड टू विच स्पोर्ट्स? चायनामन हा शब्द कोणत्या खेळाशी निगडीत आहे? आणि तुमचे ऑप्शन्स आहेत ए फुटबॉल, बी गोल्फ, सी हॉकी, डी क्रिकेट. आणि तुमची वेळ स्टार्ट होते आता. टीम बी, रवींद्रनाथ टागोर टीम, तुम्हाला हा प्रश्न विचारला गेलेला होता. सॉरी, ऑप्शन बी गोल्फ. ऑप्शन डी गोल्फ. तुम्ही शहरात या उत्तराशी? यस. ठीक आहे. टर्म चायनामन इज रिलेटेड टू विच स्पोर्ट हा प्रश्न तुम्हाला पहिला प्रश्न पहिल्या राऊंडचा विचारला गेलेला होता, ज्यामध्ये तुम्ही उत्तर दिलेलं आहे गोल्फ.
तर चला पाहूयात ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर कोणतं होतं. आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी, क्रिकेट. रवींद्रनाथ टागोर टीम, तुम्ही हे उत्तर चुकीचं दिलेलं आहे. याचे कुठलेही मार्क्स तुम्हाला मिळणार नाहीये. तर ठीक आहे, अजून भरपूर राऊंड आपल्याकडे आहेत. आपण तुम्हाला या प्रश्नाचा, ह्या जो पहिला राऊंड आहे त्या पहिल्या राऊंडचा दुसरा प्रश्न तुम्हाला विचारला जातोय. आणि तुमचा ह्या पहिल्या राऊंडचा दुसरा प्रश्न आहे, With which game does Santosh Trophy is associated? संतोष करंडक कोणत्या खेळाशी निगडीत आहे? आणि तुमचे ऑप्शन्स आहेत ए टेनिस, बी क्रिकेट, Sir, सी नॅशनल फुटबॉल, डी गोल्फ. sir, आणि National तुमची football. वेळ सुरू होत आहे आता. national football. Option C, national football. नॅशनल फुटबॉल. Yes, sir. विच गेम डज संतोष ट्रॉफी इज असोसिएटेड, हा तुमचा प्रश्न होता, ज्याचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे नॅशनल फुटबॉल. तर चला पाहूयात ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं जे आहे ते बरोबर आहे की चुकीचं आहे. आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी, नॅशनल फुटबॉल. अगदी योग्य उत्तर दिलेलं आहे तुम्ही रवींद्रनाथ टागोर टीम. ह्या सोबतच, ह्या प्रश्नासोबतच तुमचा पहिल्या राऊंडचा दुसरा प्रश्न संपलेला आहे. आणि आता वेळ आहे आपल्या आजच्या तिसऱ्या टीमला प्रश्न विचारण्याची, जिचं नाव आहे सावित्रीबाई फुले टीम. या सावित्रीबाई फुले टीमला आपला पहिल्या राऊंडचा पहिला प्रश्न आहे, अगेन्स्ट विच टीम डिड वीरेंद्र सहवाग मेक इज वन डे इंटरनॅशनल डेब्यूट. वीरेंद्र सहवागने कुठल्या टीमच्या विरोधामध्ये वन डेचा पहिला सामना खेळला होता? आणि तुमचे ऑप्शन आहेत ए न्यूझीलंड, बी श्रीलंका, सी पाकिस्तान अँड डी साऊथ आफ्रिका. आणि तुमची वेळ सुरू होत आहे आता. बोलू का? सावित्रीबाई, बोल, पार्श्व Sorry? माहिती असेल तर सांग. बोलू? पाकिस्तान, सी पाकिस्तान. सी पाकिस्तान. नक्की हे उत्तर असं तुम्हाला वाटतंय? पार्श्व पक्का ना? लॉक करू? हो हो. लॉक करू? सी पाकिस्तान या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. सावित्रीबाई फुले टीमला हा प्रश्न विचारला गेला होता. पहिल्या राऊंडचा पहिला प्रश्न होता. चला पाहूयात ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर कोणतं आहे. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर होतं सी पाकिस्तान. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. पहिल्याच प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर धडक्यात तुम्ही नक्कीच सुरुवात केलेली आहे. आणि ह्या प्रश्नाचा हा जो राऊंड आहे पहिला राऊंड, ह्या पहिल्या राऊंडचा दुसरा प्रश्न टीम सावित्रीबाई फुले तुमच्यासाठी आहे. The national game of Japan is. टीम प्लीज सेकंड क्वेश्चन. The national game of Japan is. जपानचा नॅशनल गेम आहे. आणि तुमचे ऑप्शन्स आहेत ए टेनिस, बी कराटे, सी आइस हॉकी, डी सुमो रेसलिंग. पार्श्व बोल. पार्श्व, मला वाटतं सुमो रेसलिंग असेल. हो, मला पण तेच वाटतंय. तर लॉक करू. सर, लॉक करा. रेसलिंग. कोणता प्रश्न, कोणतं उत्तर? सुमो रेसलिंग सर. सुमो रेसलिंग. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे सुमो रेसलिंग. चला पाहूयात ह्या प्रश्नाचं तुम्ही दिलेलं उत्तर हे चुकीचं आहे की बरोबर आहे. आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सुमो रेसलिंग. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. सलग 2 प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलेली आहेत. दोघही प्रश्नांचे मार्क्स जे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये ऑलरेडी जमा झालेले आहेत. आणि पहिल्या राऊंडचा पुढचा प्रश्न म्हणजे अर्थातच पहिला प्रश्न घेऊन जात आहे मी आपली चौथी टीम डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम टीमकडे. टीम डी, तुमचा पहिल्या राऊंडचा पहिला प्रश्न तुमच्या समोर. नेहरू ट्रॉफी इज असोसिएटेड टू विच गेम. नेहरू करंडक कोणत्या खेळाशी निगडीत आहे? आणि तुमचे ऑप्शन्स आहेत ए क्रिकेट, बी बॅडमिंटन, सी फुटबॉल, डी हॉकी. आणि तुमची वेळ स्टार्ट होते आता. I think C.
सर ऑप्शन सी हॅलो फुटबॉल. फुटबॉल ऑप्शन सी नक्की लॉक करू मी येस येस. ओके. नेहरू ट्रॉफी इज रिलेटेड टू विच गेम हा प्रश्न विचारला गेला होता डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम टीमला आणि ज्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे सी फुटबॉल. चला पाहूयात हे त्यांनी दिलेलं उत्तर चुकीचं आहे की बरोबर आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी फुटबॉल. अगदी धडाक्यात सुरुवात झालेली आहे. पहिल्याच प्रश्नाचं योग्य उत्तर देत तुम्ही तुमचे पहिल्या प्रश्नाचे मार्क्स कमवलेले आहेत. आणि तुमच्यासाठी पुढचा प्रश्न अर्थातच या राऊंडचा दुसरा प्रश्न तुमच्या समोर आहे. होपमन कप इज रिलेटेड टू विच स्पोर्ट्स. होपमन करंडक कोणत्या खेळाशी निगडीत आहे. आणि तुमचे ऑप्शन्स आहेत ए हॉकी, बी लॉन टेनिस, सी बॅडमिंटन, डी पोलो. आणि तुमची वेळ स्टार्ट होतीये आता. दीक्षा I think सर डी यस पोलो. पोलो डी. डी पोलो. होपमॅन कप इज रिलेटेड टू विच स्पोर्ट हा तुमचा प्रश्न होता आणि ह्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे तुम्ही डी पोलो. चला पाहूयात पहिल्या राऊंड मधला दुसरा प्रश्न तुम्हाला जो विचारला गेलेला आहे ज्याचं उत्तर तुम्ही पोलो दिलेलं आहे. या प्रश्नाचं दिलेलं उत्तर हे चुकीचं आहे की बरोबर आहे. आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी लॉन टेनिस. इथे तुम्ही दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देताना चुकलात. काही हरकत नाही. पहिलाच राऊंड होता. एकाच प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर दिलं. मात्र दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्ही कन्फ्युज झाला कदाचित आणि तुम्ही उत्तर चुकीचं दिलेलं आहे. तर याचे मार्क्स तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीयेत. तर सगळ्यात महत्वाचा आजचा 5 सप्टेंबर शिक्षक दिन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ हा दिन पूर्ण भारतभरामध्ये साजरा केला जात असतो. एका पिढीला घडवण्याची जी धुरा सांभाळली गेलेली असते, ज्या माणसांच्या हातही ही धुरा असते, तो माणूस अर्थात शिक्षक. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक खूप अत्यंत असा महत्वाचा जो व्यक्ती असतो तो व्यक्ती म्हणजे शिक्षक. तुमचं भविष्य काळ, तुमचा वर्तमान काळ आणि तुमचं भूतकाळ या तिघांच्याही काळात तिघही काळामध्ये जो एक व्यक्ती कॉमन असतो तो व्यक्ती म्हणजे शिक्षक. शिक्षक म्हणजे फक्त शाळेत शिकवणारा शिक्षक तर नाही, तुम्हाला योग्य ठिकाणी योग्य मार्ग दाखवणारा योग्य धडा देणारा व्यक्ती म्हणजे शिक्षक असतो. आणि आज ह्याच शिक्षकाच्या या शिक्षकांना मानवंदना देण्यासाठी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ आपण 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला असतो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणजे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती. त्यांचा जन्म चेन्नईच्या तिरुमती ह्या गावी झाला होता. 5 सप्टेंबर 1888 रोजी त्यांचा जन्म झालेला होता. पुढे जाऊन एक चांगल्या शिक्षक पेशा नोकरी करत असताना पुढे जाऊन ते भारताचे स्वतंत्र भारताचे दुसरे उपराष्ट्रपती, पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती बनले होते. आणि त्यांच्या स्मरणातच आपण हा दिवस साजरा करत असतो. तर आता वेळ झालेली आहे आपल्या आजच्या सेकंड राऊंडची. सेकंड राऊंड कडे आपण वळणार आहोत. सेकंड राऊंड बद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला सांगून देतो. त्याच्या आधी पहिल्या राऊंड नंतर जो आपला स्कोर होता अपडेटेड स्कोर, तो स्कोर आपण जाऊन घेणार आहोत. पहिल्या टीमला आपण 2 प्रश्न विचारले होते. दोनही प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी ते असमर्थ ठरले होते म्हणून त्यांना कुठलेही मार्क्स त्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीयेत. टीम बी डॉक्टर रवींद्रनाथ टागोर टीम आहे, त्यांनी केवळ एका प्रश्नाचं उत्तर योग्य दिलं होतं म्हणून त्यांच्या खात्यात 10 गुण जमा झालेले आहेत. टीम सी सावित्रीबाई फुले टीम, ज्यांनी दोघांही प्रश्नांची योग्य उत्तरं देत पहिला क्रमांक पहिल्या राऊंड नंतर कमावलेला आहे. आणि टीम डी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम टीम यांनी सुद्धा केवळ एकाच प्रश्नाचं उत्तर ते देऊ शकले होते म्हणून ते आणि आपली बी टीम संयुक्त मानाने दुसऱ्या स्थानावर आहे. तर वेळ झालेली आहे आता आपल्या दुसऱ्या राऊंडची. दुसऱ्या राऊंड कडे आपण वळणारच आहोत. त्याआधी आपण दुसऱ्या राऊंडचे रूल्स काय ते रूल्स आपण जाणून घेऊयात. जो दुसरा राऊंड आपला सुरू होतोय ते दुसऱ्या राऊंडचे रूल्स आहेत.
आपण रूल्स बघायच्या अगोदर मी सगळ्या टीम्सना रिक्वेस्ट करते की प्लीज त्यांनी त्यांचे व्हिडिओ जे आहेत ते ऑन ठेवावेत. म्हणजे त्यांचा व्हिडिओ कॅमेरा ऑन राहायला पाहिजे प्रोग्रामच्या टाइम मध्ये. ठीक आहे. सो प्लीज. प्रश्नांची उत्तरं देत असताना ज्या टीमचा राऊंड आलेला आहे त्या टीमने त्यांचे कॅमेरा ओपन ठेवावेत, व्हिडिओ ऑन ठेवावा. जर असं सलग दुसऱ्यांदा जर आढळलं तर त्या टीमचा तो क्वेश्चन हा बाद करण्यात येईल. पुन्हा जरी ही सेम सिच्युएशन असेल तर त्या टीमला डिस्क्वालिफाय केलं जाईल. हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं. तुमची वेळ आल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलचा कॅमेरा ऑन ठेवायचा आहे. तर सुरुवात करूया आता आपल्या दुसऱ्या राऊंडला. आणि तुमचा जो दुसरा राऊंड आहे तो ऑडिओ राऊंड आहे. या ऑडिओ राऊंड मध्ये तुम्हाला एक एक ऑडिओ क्लिप ऐकवली जाणार आहे. तुम्हाला ऑप्शन दिले जाणार आहेत. त्या ऑडिओ क्लिप मधनं तो आवाज कोणत्या खेळाडूचा आहे हे तुम्हाला ओळखायचंय. जर तुम्ही करेक्ट आन्सर देत असाल तर ह्या सेकंड राऊंडच्या प्रश्नासाठी तुम्हाला 15 मार्क्स दिले जातील. जर तुम्ही उत्तर चुकीचं देत असाल तर तुमचा कुठलेही मार्क्स याच्यामध्ये मिळणार नाहीयेत. लक्षात ठेवा 20 सेकंदामध्ये तुम्हाला ती ऑडिओ कुठल्या खेळाडूची आहे ती तुम्हाला ओळखायचं आणि त्याचं योग्य उत्तर द्यायचंय. तर टीम ए साठी आजच्या या ऑडिओ क्लिपचा पहिला प्रश्न तुमच्या समोर. टीम ऑडिओ प्लीज. सेकंड राऊंड टीम ए. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन तुमच्यासाठी आत्ताचा जो आवाज आहे या आवाजावरनं तुम्ही त्या खेळाडू कोणत्या खेळाडूचा तो आवाज आहे ते ओळखायचंय. Came back, we played the Asia Cup, and after the Asia Cup, we lost in the finals against Sri Lanka, and I got axed from the team. So सावित्रीबाई डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन टीमला हा प्रश्न विचारला गेलाय. तुम्हाला ऑडिओ ऐकू आलाय? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन टीम तुम्ही आहात? ऐकू नाही आलंय का? परत प्लीज. येस शुअर. टीम प्लीज ऑडिओ प्लीज अगेन. Said, just write your mistakes in a paper, and even I'll write and just come to the office and just show it. So I've just written some points that where I'm lacking behind in my mistakes, and he wrote those 3-4 points which I can say actually made a difference. But say them. yeah, I mean, I came to the office and I told my mistakes, and he was like, okay, and this is what you have to do. From my side is one was, we have to practice really hard and we have to be focused all the time. And second one is, the diet, no sugar basically. And third one is no phone. And हा ऑडिओ तुम्हाला आता ऐकवला गेलेला आहे. या ऑडिओवरनं हा आवाज कोणाचा होता हे तुम्हाला ओळखायचं आहे आणि तुमचे ऑप्शन आहेत. सानिया मिर्झा, बी स्मृती मंदाना, सी PV सिंधू आणि डी सायना नेहवाल. आणि तुमची वेळ सुरू होत आहे आता. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन टीमला विचारला गेलेला हा प्रश्न होता. त्यांना ऑडिओ क्लिप ऐकवण्यात आली होती. ही ऑडिओ क्लिप खालील पैकी कोणाची होती? ए सानिया मिर्झा, बी स्मृती मंधाना, सी PV सिंधू, डी सायना नेहवाल. तर सर्वपल्ली राधाकृष्णन टीम तुम्ही आहात तिथे? ओके, मला वाटतं त्यांना काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्यांनी त्यांचं उत्तर दिलेलं होतं चॅटमध्ये. आपण पाहूयात त्यांनी त्यांचं चॅटमध्ये जे उत्तर दिलेलं आहे PV सिंधू ते बरोबर आहे की चुकीचं आहे. आणि ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन टीम. तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय?
Sir, my mic is mute. I can't even unmute it. I don't know what is the problem. Sir, can you hear me Your now? mic is muted. Can Yeah, you yeah, hear we me? can hear you. Yeah, Yes, so yes. the answer was PV Sindhu, option C. PV Sindhu, option C. Let's Yes. see, is your answer is correct or not. आणि तुमच्या ह्या प्रश्नाचं जे उत्तर होतं ते योग्य उत्तर आहे. टीम प्लीज शो द राईट आन्सर. ओके. आपल्याकडे समोर टेक्निकल इश्यू आलेला आहे आमच्या टेक्निकल टीमला, तर आपण याचं उत्तर लवकरच जाणून घेऊ. तत्पूर्वी ज्यावेळेस शिक्षक महान जेव्हा आपण शिक्षक दिन साजरा करत असतो, त्या शिक्षक दिनी आपण प्रत्येक शिक्षकाला आपल्या आयुष्यात जे जे आपल्याला चांगलं शिकवलं, जे जे चांगलं आहे ते ते आपल्याला त्यांनी दिलं, चांगला आणि योग्य असा मार्ग त्यांनी आपल्याला दाखवला, त्या शिक्षकांना आपण स्मरण करतच असतो. त्यांचं एक खूप मोठं ऋण आपल्या आयुष्यावर असतं. आपलं पूर्ण भविष्य आपण ज्यांच्या आधारावरती जात असतो, पुढे जगणार असतो, त्या आधार त्या जीवनाचा मार्ग दाखवणारा व्यक्ती म्हणजे शिक्षक. ज्यावेळेस शिक्षक हा हे एक शब्द ऐकू येतं, त्यावेळेस आपल्या पुढे महाराष्ट्रात सगळ्यात पुढे नाव येत असतं, ते अर्थातच फुले दाम्पत्य, सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबाराव फुले यांचंही. खूप मोठी चळवळ त्यांच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण देशभरातच घडून आली होती. पूर्ण देशभरामध्ये श्री शिक्षणाचा पाया जो रचला होता, अर्थातच सावित्रीबाई फुले यांनी, आणि त्यांना तोला मुलाची अशी साथ दिली होती ते आपल्या सर्वांचे महात्मा फुले यांनी. खरं म्हणजे चूल आणि मूल ह्या पलीकडे स्त्री कधीही गेलेली नव्हती. अशा वेळी अशा काळामध्ये महात्मा फुले यांनी सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिलं, त्यांना शिक्षित केलं, आणि त्यानंतर त्यांच्या करवी मुलींसाठीची पहिली शाळा सावित्रीबाई फुले यांनी सुरू केली. आणि बघता बघता आज स्त्री जी चूल आणि मूल याच्या पलीकडे कधी जाऊ शकली नव्हती, ती स्त्री आज उंच गगन भरारी अगदी कल्पना चावलापर्यंत म्हणजे चंद्रावर जाऊन आलेली स्त्री आज आपण पाहतोय. चूल मूल याच्या पलीकडे सुद्धा आज एक पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून त्याच्या संसारामध्ये संसाराचं रहाट गाडं हाकणारी एक स्त्री आपण पाहतोय. आणि त्या स्त्रीला घडवण्याचं सगळ्यात महत्वाचं जे काम केलं होतं, ते काम केलं होतं सावित्रीबाई फुले यांनी. आणि नक्कीच ज्या ज्या वेळेस शिक्षक हा विषय निघतो त्या त्यावेळेस सावित्रीबाई फुले यांचं नाव आपल्याला टाळून चालत नसतं. तर आज शिक्षक दिनी स्पोर्ट्स इंडी तर्फे सावित्रीबाई फुले, स्त्रीला शिक्षित करणारी स्त्री अर्थात सावित्रीबाई फुले यांनाही स्पोर्ट्स इंडी तर्फे मानाची वंदना, विनम्र अभिवादन आम्ही करतो. मला वाटतंय आमच्या ऍडमिन म्हणजे पूर्ण हँडल करत असणाऱ्याला काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आलेला आहे. लवकरच आपण या स्पर्धेमध्ये परतू. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन टीम, नक्कीच थोडासा टेक्निकल इश्यू होतोय, त्याच्यामुळे हे तुम्ही म्यूट झालेला आहात. आपण स्पर्धेत परतल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा अनम्यूट करण्यात येईलच. Hello, sir, can you hear me? Hello, sir. We can. Yes.
सो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, सबसे पहले आपको सवाल किया गया था एंड आपको एक ऑडियो सुनाया गया था जिसका आपने आंसर गलत उसका जवाब दिया है. तो टेक्निकल टीम इज बैक नाउ एंड वी आर गोइंग टू सेकंड राउंड अगेन. I think so. No, you given the wrong answer. So we'll go to our team C, team B. Technical team, please. Next question, and next question is for Ravindranath Tagore. Yes. Ravindranath Tagore team, are you ready? Ravindranath Tagore team, team B. Hello, can you hear me? Yes, sir, we are ready. Are you ready? Ravindranath Tagore team. Second question is for you, and your audio is. Can you hear us? First, me, भैया, dad. I used to just pick up balls for भैया. I used to practice just right there. वहाँ पे सीमेंट विकेट होता था तो I used to stand behind the nets. उसका एक राउंड खत्म होने का वेट करती थी. I should go and pick up balls for him because पापा को लगता था कि मुझे बॉल लग जाएगा. So I was only allowed to do hanging ball. We could not afford that many leather balls. So plastic balls, tennis ball, leather balls. So we used to like almost till 1 or 2 o'clock till my mom calls me like किधर है बेटा? I used to like keep practicing. कोच को बहुत ये किया है like. टीम बी रविंद्रनाथ टैगोर टीम, आपको ये ऑडियो अभी सुनाई गई है और ये ऑडियो के लिए आपके ऑप्शंस हैं. ए सानिया मिर्जा, बी स्मृति मंधाना, सी मिताली राज, डी साइना नेहवाल. हेलो Sir, our option is option C, Mithali Raj. ऑप्शन Option C, Mithali Raj. your voice is breaking. Ravindranath Tagore team. Option C, Mithali Raj. Mithali Raj. ऑप्शन सी मिताली राज. ओके, चलिए देखते हैं आपने जो आंसर दिया है इस ऑडियो की. जो क्लिप जो ऑडियो था वो ऑडियो मिताली राज का था. ये आंसर आपने दिया है. देखते हैं ये आंसर आपका सही है या गलत है. और इसका राइट आंसर है स्मृति मंदाना. बिल्कुल सही जवाब आपने दिया था. हेलो हेलो, Yes, sir. कैन यू हियर मी? Yes, sir. You're audible. हेलो. Yes, sir. You are audible. Yeah, we can hear you. ओके फाइन. आपने आंसर दिया है स्मृति. जो इसका राइट आंसर था वो राइट आंसर था स्मृति मंधाना. और यही क्वेश्चन थर्ड राउंड का सेकंड राउंड का थर्ड क्वेश्चन लेके मैं जा रहा हूँ अभी सावित्रीबाई फुले की टीम की तरफ. और टीम सी, आपका सेकंड राउंड का फर्स्ट क्वेश्चन आपको एक ऑडियो सुनाई देगा. वो ऑडियो में से आपको पर्सनालिटी आइडेंटिफाई करना है और आपके लिए ऑडियो है. Your academics and if your education and if your grades drop, then we'll stop you from playing cricket. Or I used to play a lot of sport in school. I played everything that my school took part in. Every sport that they took part in, I would play it. So they were very happy that I was a sporty child and I was very outgoing and expressive. And you know, when I played a sport off the field, and I was very quiet and very reserved. I wouldn't talk to a lot of people. I was naughty and mischievous, but in school and within my group of friends. So yeah, they were. हा ऑडिओ तुम्हाला ऐकवला गेलेला आहे सावित्रीबाई फुले टीम साठी. आणि तुमचे ऑप्शन आहेत ए रवींद्र जडेजा, बी प्रदीप नरवाल, सी लिएंडर पेस, डी केएल राहुल. सावित्रीबाई फुले टीम, हा प्रश्न तुमच्यासाठी होता. सर शौनकला अनम्यूट नाही केलं. सॉरी, शौनकला अनम्यूट नाही केलं. हॅलो सर, ऐकू शौनकला? हो, कोण शौनक ना? येतोय. केएल राहुल. ओके, तुम्हाला एक ऑडिओ ऐकवला गेला होता. त्या ऑडिओचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे केएल राहुल. अगदी शेवटच्या क्षणाला या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं होतं. चला पाहूयात तुम्ही दिलेलं हे उत्तर अचूक आहे की चुकलेलं आहे. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आहे
KL राहुल. अगदी बरोबर उत्तर दिलंय शौनक. सावित्रीबाई फुले टीम, तुम्ही तुमच्या ह्या प्रश्नाचे जे योग्य उत्तर दिलेलं आहे त्या प्रश्नाचे मार्क्स तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. आपण जाऊयात आजच्या आपल्या चौथ्या टीमकडे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम टीमकडे. APJ अब्दुल कलाम टीम, तुमच्यासाठी सेकंड राऊंडचा प्रश्न आहे. We were beating them, and on the side change, he turned around to me and goes, "So lucky, is that all you got?" And I burst out laughing. I just cracked up laughing, and we both laughed and we played it off and da da da. And that was a unique one. So I've been very lucky. I've got some great friends out there. Boris Becker, Lendl and myself always take each other's trip in the locker room. Oh, he's hard as. आणि तुमची वेळ सुरू होत आहे आता. डॉक्टर APJ अब्दुल कलाम टीम, तुमच्यासाठी हा प्रश्न होता आणि तुमची वेळ सुरू झालेली आहे. याचे ऑप्शन होते A रवींद्र जडेजा, B प्रदीप नरवाल, C लिएंडर पेस, D KL राहुल. I think C. B. Sir, C. Option C. ऑप्शन C. तुम्हाला एक ऑडिओ क्लिप ऐकवली गेली होती ज्याचा आवाज लिएंडर पेस यांचा होता असं तुम्ही म्हणतायत. चला पाहूयात ह्या प्रश्नाचं उत्तर जे तुम्ही दिलेलं होतं C लिएंडर पेस, हे उत्तर चुकीचं होतं की बरोबर होतं? आणि ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं C लिएंडर पेस. अगदी बरोबर उत्तर तुम्ही दिले आहे. C लिएंडर पेस यांचाच हा आवाज होता. इथेच आपला जो सेकंड राऊंड होता, ऑडिओ राऊंड, तो ऑडिओ राऊंड संपलेला आहे आणि ह्या ऑडिओ राऊंड नंतरचे आपले मार्क्स आपण जाणूनच घेणार आहोतच. त्याआधी ज्यावेळेस शिक्षक 3 म्हटलं जात असतो, यावेळेस एक नाव प्रकर्षाने समोर येत असतं, ते म्हणजे गुरु, अर्थातच रवींद्रनाथ टागोर यांचं. कलकत्त्याला 1861 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म झाला. साहित्यामध्ये नोबेल पुरस्कार मिळवणारे ते एक भारतीय होते. त्यांची काव्य रचना होती जी गीतांजली या नावाने. त्या काव्य रचनेसाठी त्यांना 1913 मध्ये नोबेल पुरस्कार, साहित्यातला नोबेल पुरस्कार त्यांना देण्यात आलेला होता. त्या व्यतिरिक्त त्यांनी नेबरहुड एक पदवी त्यांना ब्रिटन तर्फे देण्यात आलेली होती. 1909 रोजी झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर ही पदवी त्यांनी परत केलेली होती. असे एक राष्ट्रभक्त, देशभक्त रवींद्रनाथ टागोरजी यांना सुद्धा आजच्या शिक्षक दिनी स्पोर्ट्स इंडी तर्फे हार्दिक अभिवादन करण्यात येत आहे. आणि आता वेळ झालेली आहे सेकंड राऊंड नंतरच्या तुमच्या स्कोरची. आणि सेकंड राऊंड नंतर जो तुमचा स्कोर झालेला आहे तो स्कोर आहे टीम ए. सेकंड राऊंड नंतर टीम ए डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या खात्यात अजूनही कुठलेही गुण जमा होऊ शकलेले नाहीयेत. सेकंड राऊंड नंतर बी टीम, अर्थातच रवींद्रनाथ टागोर टीमने 10 गुण गमावलेले आहेत. टीम सी सावित्रीबाई फुले यांना सेकंड राऊंड नंतर 35 गुणांसह त्या पहिल्या क्रमांकावर आहेत. डॉक्टर APJ अब्दुल कलाम टीम यांनी सेकंड राऊंड नंतर त्यांच्या खात्यात अजूनही 10 गुण जमा आहे. तर आतापर्यंतची ही आपली चारही स्पर्धकांची, चारही टीमची इथे मार्क्स आपल्या समोर आलेले आहेत. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन टीमचं म्हणणं आहे की त्यांचं जे उत्तर होतं ते उत्तर बरोबर होतं. अर्थातच टेक्निकल जो प्रॉब्लेम मध्ये आला होता त्याच्यामुळे कदाचित हा गोळ झालेला असेल. तुमचं योग्य जर उत्तर असेल तर त्या उत्तराचे मार्क्स तुमच्या खात्यामध्ये नक्कीच जमा करण्यात येतील. डोंट वरी अबाउट इट, यू विल गेट युअर मार्क्स इफ यू आर गिवन द राईट आन्सर. So it's a time to start our third round. We are going to our third round, and our third round is specialized sports round. या स्पोर्ट्स राऊंड मध्ये तुम्हाला एक स्पेशल स्पोर्ट निवडीसाठी दिला गेलेला होता. त्याच्यातनं तुम्ही जसं ऑलरेडी सांगितलेलं होतं की फुटबॉल हा स्पोर्ट तुम्ही निवडलेला आहे. ह्या प्रश्नावरनं तुम्हाला या राऊंड मध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारले जाणार आहेत तुम्ही चूज केलेल्या स्पोर्ट वरनं. प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 30 सेकंदाची वेळ दिली जाणार आहे.
जर तुम्ही योग्य उत्तर दिलं तर या राऊंड मधले तुम्हाला 15 मार्क्स तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. तर जाऊयात आपल्या रूल्स, जो आपला राऊंड आहे थर्ड राऊंड, स्पेशलाइज स्पोर्ट राऊंड कडे. आणि ह्या राऊंड सह पहिला प्रश्न विचारला जाणार आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन टीम साठी. राऊंड थर्ड, टीम ए, तुमचा प्रश्न आहे. The famous football player Maradona belongs to which among the following countries? प्रसिद्ध फुटबॉलपटू मॅराडोना कोणत्या देशाशी निगडीत आहे? आणि तुमचे ऑप्शन्स आहेत अर्जेंटिना, ए ब्राझील, सी अर्जेंटिना, चिली, सी अर्जेंटिना, डी इटली. आणि Sir, तुमची option वेळ C, सुरू होत आहे अर्जेंटिना. आता. सी अर्जेंटिना. टीम सर्वपल्ली राधाकृष्णन, तुम्ही अगदी सुरुवातीलाच म्हणजे तुमचा वेळही सुरू झालेला नव्हता, इतक्या पटकन तुम्ही उत्तर दिलेलं आहे सी अर्जेंटिना. चला पाहूयात ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे अर्जेंटिना, हे बरोबर आहे की चुकीचं आहे? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सी अर्जेंटिना. अगदी योग्य उत्तर दिलं तुम्ही. अगदी कमी वेळामध्ये तुम्ही हे उत्तर दिलेलं होतं आणि याचे जे मार्क्स होते ते मार्क्स तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. आणि थर्ड राऊंडच्या सेकंड क्वेश्चन साठी आपण जाणार आहोत आता. Which one is the oldest football competitions in India? भारतीय सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा कोणती? आणि तुमचे ऑप्शन्स आहेत ए संतोष ट्रॉफी, बी डुरांड कप, सी बीसी रॉय ट्रॉफी, डी फेडरेशन कप. आणि तुला माहित आहे का? आणि तुमची वेळ स्टार्ट होती आता. माहितीये का मैं? आम्ही माहितीये का तुला? आय थिंक सो बीसी रॉय ट्रॉफी. मला पण सीच वाटतं, बीसी रॉय. शुअर आहात? तुमची वेळ संपत आलेली आहे. नाही, वेळ निघून गेली आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन टीम, अगदी शेवटच्याच क्षणाला तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. चला पाहूयात. या सर ऍक्च्युली होस्ट मधून म्यूट करतो, मग आम्ही देऊ नाही शकत परत. सॉरी, मध्येच म्यूट झालेलो सर. मी बोलणार होतो सीबीसी रॉय, होस्टनी म्यूट केलं. नाही, तुमच्याकडे बराच वेळ असल्यानंतरही तुम्ही डिस्कशन मध्ये होतात म्हणून तुमचं हे उत्तर कन्सिडर केलं जाणार नाही. चला पाहूयात ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर कुठलं होतं. आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं बी डुरांड कप. अर्थातच तुम्ही सी वर तुमचं एक डिस्कशन चाललेलं होतं, पण बीसी रॉय ट्रॉफी हे उत्तर कदाचित चुकीचं होतंच. आणि याचं योग्य उत्तर होतं डुरांड कप. तर आता वेळ आलेली आहे आपल्याला सेकंड टीम कडे जाण्याची. सेकंड टीम साठी बी टीम अर्थातच रवींद्रनाथ टागोर टीम साठी पुढचा प्रश्न असणार आहे. आणि तुमच्यासाठी रवींद्रनाथ टागोर, तुमच्यासाठी प्रश्न आहे Who was India's first football captain? भारताचा पहिला फुटबॉल संघनायक कोण? आणि तुमचे ऑप्शन्स आहेत ए पी के बॅनर्जी, बी शैलेन मन्ना, सी एसी गोस्वामी, डी तालीमेरन आओ. आणि तुमची वेळ सुरू होत आहे आता. ऑप्शन डी सर, ऑप्शन डी. ऑप्शन डी तालीमेरन आओ. तालीमेरन आओ हे तुम्ही उत्तर दिलेलं आहे. चला पाहूयात ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही योग्य दिलेलं आहे की हे प्रश्नाचं उत्तर तुम्ही चुकलेलं आहात. आणि ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डी तालीमेरन आओ. अगदी योग्य उत्तर तुम्ही दिलेलं आहे. आणि ह्या प्रश्नाच्या योग्य उत्तरासह तुमच्या खात्यामध्ये या प्रश्नाचे मार्क्सही जमा झालेले आहेत. आता आहे तुमच्या ह्या राऊंडच्या दुसऱ्या प्रश्नाची वेळ. आणि तुमचा दुसरा प्रश्न आहे Which one is the oldest football club in India?
भारतातील सर्वात जुना फुटबॉल क्लब कोणता? आणि तुमचे ऑप्शन्स आहेत ए मोहन बगान एसी, बी ईस्ट बेंगॉल FC, सी मोहम्मदन SC, डी महिंद्रा युनायटेड. आणि तुमची वेळ सुरू होत आहे आता. सर ऑप्शन ए. ऑप्शन सी सर, ऑप्शन सी मोहम्मदन SC. ऑप्शन सी. Yes, शुअर sir. आहात तुम्ही? येस सर. लॉक करू? उत्तराला लॉक करू? येस सर. Which one is the oldest football club India? हा तुमचा विचारला गेलेला प्रश्न होता, ज्याचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे सी मोहम्मदन SC. चला पाहूयात ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही चुकीचं दिलेलं आहे की बरोबर दिलेलं आहे. आणि ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ए मोहन बेगन एसी. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. तुम्ही उत्तर दिलं होतं मोहम्मदन SC, जे पूर्णतः चुकलेलं होतं. तर याच्यातले कुठलेही मार्क्स तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीये. आणि आता वेळ आहे तिसऱ्या राऊंडचा प्रश्न विचारण्याची. तिसऱ्या राऊंडचा प्रश्न जो आहे तो टीम सी साठी असणार आहे. टीम सी तुमच्यासाठी अर्थातच डॉक्टर APJ अब्दुल कलाम टीम तुमच्यासाठी तिसऱ्या राऊंडचा पहिला प्रश्न आहे. Which state is the highest time winner of Santosh Trophy football? सर यस सर हा बोला ऐकतोय. आम्ही क्रिकेट घेतलंय. तुम्ही क्रिकेट घेतलं होतं? हो सर, आम्ही क्रिकेट घेतलंय सर, फुटबॉल नाही. ओके, एक मिनिट हा. टेक्निकल टीम पार्श्वला अनम्यूट करा. प्लीज अनम्यूट टू पार्श्व. टेक्निकल टीम. Technical team, can you hear me? डॉक्टर APJ अब्दुल कलाम टीम, तुम्हाला फुटबॉल विषयी माहिती देण्यात आलेली होती आणि तुम्हाला हा प्रश्न जो आपला थर्ड राऊंड चालू आहे त्या थर्ड राऊंडचे तुम्हाला प्रश्न फुटबॉलवरनच विचारले जाणार आहेत. आणि ह्यासाठी तुमचा पहिला प्रश्न आहे, विच स्टेट इज द हायेस्ट टीम विनर ऑफ संतोष ट्रॉफी फुटबॉल? डॉक्टर APJ अब्दुल कलाम, मला ऐकू शकताय तुम्ही? Dr. APJ Abdul Kalam team, can you hear me? Team, please the Dr. APJ Abdul Kalam यांना unmute करा please.
सर होस्ट आम्हाला अनम्यूट करायला सांगतायत. हो सर, आम्हाला अनम्यूट करायला विचारतायत. हॅलो, सावित्रीबाई फुले टीम, माझा आवाज येतोय? हो सर येतोय, पण आम्हाला सारखं असं येतंय की होस्ट इज टेलिंग अनम्यूट युअरसेल्फ असं. आम्हाला अनम्यूट करायला सांगते. तुम्ही आता म्हणाले की अब्दुल कलाम टीमचा क्वेश्चन आहे. हो हो हो, सॉरी. इट वॉज फॉर सावित्रीबाई फुले टीम. तुमच्यासाठी हा प्रश्न होता, ज्यात तुम्ही फुटबॉल हे सिलेक्ट केलेलं होतं आणि या थर्ड राऊंडचा तुमचा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. विच स्टेट इज सर द सर सर हायस्ट? सर आम्ही क्रिकेट सिलेक्ट केलंय. आमच्यासाठी नाहीये. आम्ही फुटबॉल नाही केलंय, आम्ही क्रिकेट केलंय. तुम्ही फुटबॉल केलेलं नाहीये, तुम्ही क्रिकेट केलेलं होतं. ट्रॉफी म्हणजे आजचा जो काही फुटबॉल थीम होता, या फुटबॉलच्या टीमवरनं तुम्हाला हे प्रश्न विचारले जाणार होते. ते ऑलरेडी क्लिअर झालेलं होतं आणि ह्या जो राऊंड आहे त्या राऊंडसाठी तुमचा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. याचं उत्तर तुम्ही द्यायचंय. विच स्टेट इज द हायेस्ट टाइम विनर ऑफ संतोष ट्रॉफी फुटबॉल? सर आम्ही क्रिकेट सिलेक्ट केलेलं. सर आम्हाला फुटबॉल बद्दल काहीच नॉलेज नाहीये. हो सर, आम्ही क्रिकेट एज्युकेटेड आहोत सर. आम्ही क्रिकेट एज्युकेटेड आहात? हो सर, आणि आम्ही क्रिकेटच चूज केलेलं, आम्ही फुटबॉल नव्हतं केलं. क्रिकेट चूज केलं आणि मी फुटबॉल चूज नाही केला आणि आम्हाला फुटबॉलचे उत्तर येणार पण नाही. तेच नाही. सावित्रीबाई फुले टीम, तुमच्यासाठी क्रिकेटसाठीचा पहिला प्रश्न आहे. सँडी टॉम इज द ऑटोग्राफी ऑफ विच अमंग द फॉलोइंग वेटेरन क्रिकेटर्स? आणि तुमचे ऑप्शन आहेत: ए दिलीप वेंगसरकर, बी मोहिंदर अमरनाथ, सी संदीप पाटील, डी रॉजर बिन्नी. आणि तुमची वेळ सुरू होत आहे आता. पार्श्व ऑप्शन सी. ऑप्शन सी. संदीप पाटील. सँडी स्टॉर्म इज Option- ऑटोबायोग्राफी ऑफ संदीप पाटील. संदीप पाटील, तुमचं उत्तर कन्फर्म आहे? कन्फर्म. लॉक करू? हो. चला, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही संदीप पाटील दिलेलं आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही चूक दिलेलं आहे की बरोबर आहे हे पाहूयात. आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी संदीप पाटील. अगदी बरोबर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे. ह्या प्रश्नाचे जे मार्क्स होते ते मार्क्स तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. जाऊयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. आणि तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे: who is the highest wicket taker in test cricket? आणि तुमचे ऑप्शन्स आहेत: शेन रॅन, ब्रियन लारा, सी कर्टनी वाच आणि डी मुते मुलारेहान. पार्श्व मी सांगू उत्तर? मग माहितीये. पार्श्व मी सांगू? ऑप्शन डी मुरलीधरन.
ऑप्शन डी मुथय्या मुरलीधरन या प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलेलं आहे. हे उत्तर मी कन्फर्म समजू? 808 विकेट्स. चला पाहूयात ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मुथय्या मुरलीधरन दिलेलं आहे ते चुकीचं आहे की बरोबर आहे. आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी मुथय्या मुरलीधरन. अगदी बरोबर प्रश्नांचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे. तुम्हाला या राऊंड मध्ये विचारले गेले दोघं प्रश्नांची योग्य उत्तर तुम्ही दिलेली आहे. आणि आता वेळ आहे आपल्या या राऊंडच्या शेवटच्या टीमकडे जाण्याची. अर्थातच डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याकडे तिसऱ्या राऊंडचा हा पहिला प्रश्न घेऊन मी तुमच्या समोर येतोय. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, तुम्ही तयार आहात? डॉक्टर APJ अब्दुल कलाम टीम, तुमच्यासाठी पुढचे प्रश्न असणार आहेत. तुम्ही दोघंही तयार आहात? येस सर. तयार आहेत? तर टीम डी, तुमच्यासाठी थर्ड राऊंडचा पहिला प्रश्न आहे. सर आम्ही क्रिकेट घेतलंय. तुम्ही क्रिकेट घेतलेलं होतं. Which of the following trophies is related with the game of football? हा तुमचा प्रश्न आहे. थर्ड राऊंडचा पहिला प्रश्न हा तुम्हाला विचारला गेलेला आहे आणि त्याची ऑप्शन्स आहेत. सर 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 आम्ही क्रिकेट घेतलंय. आम्ही क्रिकेट चूज केलंय. तुम्ही फोनवर तुम्हाला जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा तुम्ही कन्फर्म क्रिकेट सांगितलं होतं की फुटबॉल सांगितलं होतं? नो सर, क्रिकेटच सांगितलं होतं. बरं, क्रिकेटच्या प्रश्नासाठी आपण थोडा वेळ वाट पाहूयात मग. एक्सक्यूज मी टीम, मला वाटतं की तुम्ही जरा थोडस मला जे मी माझ्या टीमशी बोलती आहे थोडस उत्तर म्हणजे जो तुम्ही गेम सिलेक्ट करता तो थोडासा चेंज होतो आहे. तर तुम्ही आधी वेगळं काहीतरी सांगितल्यानंतर असं एकदम वेळेवर चेंज करता येणार नाही आम्हाला. तर थोडं यावेळेला सहकार्य करा आता तुम्ही त्याच्यावरती. आणि आपण बघूया मग पुढे कसं करता येईल. पण आता तुम्ही मला वाटतं हा राऊंड कंटिन्यू करा तुम्ही, कारण मग आपला वेळ रिस्ट्रिक्टेड आहे आपल्याला. तर तुम्ही आता फुटबॉलवरचे क्वेश्चन्स द्या, आपण पुढे त्याला कसं घ्यायचं ते समजून घेऊया. प्लीज कॉपरेट. बालमित्र, येस. आणि तुमच्यासाठी थर्ड राऊंडचा पहिला प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग ट्रॉफीज इज रिलेटेड विथ द गेम ऑफ फुटबॉल? आणि तुमचे ऑप्शन आहेत ए मुंबई गोल्ड कप, बी एव्हरेस्ट कप, सी मर्डेका कप, डी VCC कप. आणि तुमची वेळ सुरू होत आहे आता. हा बोल. I think Everest. Everest. B. बी एव्हरेस्ट कप ह्या उत्तर तुम्ही ह्या प्रश्नासाठी दिलेले आहेत. चला पाहूयात ह्या प्रश्नाचं उत्तर एव्हरेस्ट कप हे बरोबर होतं की चुकीचं होतं. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी मर्डेका कप. तिसऱ्या राऊंड साठी तुम्हाला हा प्रश्न विचारला गेलेला होता पहिला, जो अर्थात तुम्ही उत्तर द्यायला चुकलेला आहात. पण काही गोष्ट नाही, अजून 2 राऊंड आपल्याकडे शिल्लक आहे. आणि ह्या राऊंडचा पुढचा प्रश्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम टीम तुमच्यासाठीच आहे. आणि तुमचा पुढचा प्रश्न आहे विच कंट्री वॉन द फर्स्ट फुटबॉल कप? आणि तुमचे ऑप्शन आहेत ए उरुग्वे, बी जर्मनी, सी ब्राझील, डी अर्जेंटिना. आणि तुमची वेळ सुरू होत आहे आता. Diksha, I think D, Argentina. ए युरुग्वे. A. हा. Okay. A. कन्फर्म समजा तुमचं उत्तर मी ए उरुग्वे असं तुम्ही उत्तर म्हणतायत. मी लॉक करू उत्तराला? Yes.
हॅलो. Yes, sir. A. Option A. ए उरुग्वे ह्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलेलं आहे. चला पाहूयात हे उत्तर तुमचं बरोबर आहे की चुकीचं आहे. आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए उरुग्वे. अगदी बरोबर उत्तर तुम्ही दिलेलं आहे. आणि या प्रश्नाचे मार्क्स तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेतच. आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन आणि या शिक्षक दिनाच्या दिवशी मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना त्यांची आठवण न काढणं किंवा यांना सन्मान न देणं हे अर्थातच चुकीचं ठरणार आहे. कारण डॉक्टर APJ अब्दुल कलामांसारखे एक वैज्ञानिक भारताला लाभणं, ज्यांच्यामुळे 2 महत्वाच्या मिसाईल भारताने शोधल्या. अर्थातच त्या मिसाईल मध्ये APJ अब्दुल कलाम सरांचा वाटा खूप मोठा होता. आणि त्या मिसाईल मध्ये त्यांनी केलेलं शोध कार्य, त्यांनी केलेला सपोर्ट, यामुळेच त्यांना सुद्धा मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जाऊ लागणं. अग्नी आणि पृथ्वी या 2 मिसाईल घडवण्यामध्ये डॉक्टर कलाम सरांचा खूप मोठा, अगदी सिंहाचा वाटा होता. आणि त्यांच्या ह्या 2 मिसाईलमुळे भारत एक अर्थातच एक खूप मोठं शक्तिशाली राष्ट्र म्हणून पुढे आलेलं आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर यांना सुद्धा आजच्या शिक्षक दिनानिमित्त स्पोर्ट्स इंडी तर्फे हार्दिक अभिवादन. आणि आता वेळ झालेली आहे. आपले जे काही 3 राऊंड आतापर्यंत संपलेले आहेत, या 3 राऊंड नंतर आपण आता तुमच्या 4ही टीमचा स्कोर काय झालेला आहे हे पाहून घेणार आहोत. आणि 3ऱ्या राऊंड नंतर तुमचा स्कोर तुमच्या समोर येणारच आहे. टीम ए डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, टीम स्कोर प्लीज. डॉक्टर APJ अब्दुल कलाम 2002 वर्षी भारताचे राष्ट्रपती झाले होते. आणि इथेच आपला स्कोर आलेला आहे. टीम ए डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन 3ऱ्या टीम नंतर 30 गुणांसह, टीम बी डॉक्टर रवींद्रनाथ टागोर 25 गुण, टीम सी सावित्रीबाई फुले टीम 65 गुणांसह ते पहिल्या क्रमांकावर आहेत. आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम टीम 25 मार्क. तर वेळ झालेली आहे आता आपल्याला 4थ्या राऊंड कडे जाण्याची. 4थ्या राऊंड विषयी रूल्स तुम्हाला सांगण्यात येतील. तत्पूर्वी बहुतेक माझ्या टीम जे काही पार्टिसिपेंट आहेत त्यांचा व्हॉइस कुठेतरी ब्रेक होतोय. तर प्रॉपर व्हॉइस कनेक्टिव्हिटी ठेवा, प्रॉपर नेटवर्क ठेवा. वायफाय यूज करत असाल आणि त्याच्यावर दुसरा जर कुठला मोबाईल कनेक्ट असेल तर तो थोड्या वेळासाठी तिथनं लॉग आउट करा, जेणेकरून जे युटिलायझेशन आहे तुमचं इंटरनेटचं, जे फक्त तुम्ही वापरत असलेल्या मोबाईललाच ते होऊ शकणार आहे. आणि इथेच वेळ झालेली आहे आपल्या आजच्या 4थ्या राऊंड कडे. आणि 4था राऊंड आपला आहे इमोजी राऊंड. ह्यामध्ये तुम्हाला एक इमोजी दाखवल्या जाणार आहे. तुम्हाला एक इमोजी दाखवलं जाईल. प्रत्येक टीमला एक प्रश्न विचारला जाणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला इमोजी दाखवण्यात येतील. आणि त्या इमोजीवरनं त्या पर्सनॅलिटीचं नाव, ती पर्सनॅलिटी तुम्हाला ओळखायची आहे. याच्यामध्ये 3 हिंट तुम्हाला दिले जाणार आहेत. पहिल्या हिंट मध्ये जर तुम्ही आन्सर बरोबर देत असाल तर 20 मार्क तुमच्या खात्यात जमा होतील. जर त्याच्यासाठी तुम्हाला दुसरी हिंट घ्यायची असेल आणि दुसरी हिंट घेतल्यानंतर जर तुम्ही योग्य उत्तर दिलं तर तुम्हाला 15 मार्क्स दिले जातील. आणि जर तुम्ही तिसरी आणि शेवटची हिंट जर वापरली तर त्याच्यासाठी तुम्हाला 10 मार्क्स दिले जातील. ह्यामध्ये पहिली हिंट ही तुम्हाला कंपल्सरी ठेवण्यात आलेली आहे, ज्याचे 20 मार्क तुम्हाला देण्यात येतील. 60 सेकंदाची वेळ तुम्हाला दिले जाणार आहे. या 60 सेकंदामध्ये तुम्हाला ती इमोजी ओळखून ती पर्सनॅलिटी तुम्हाला ओळखायची, त्याचं नाव तुम्हाला इथे सांगायचं आहे. तर ह्या 4थ्या राऊंडच्या पहिल्या प्रश्नासाठी मी जाणार आहे टीम ए कडे. आणि टीम ए तुमच्यासाठी पहिला प्रश्न तुमच्या समोर. एक इमोजी दाखवली गेलेली आहे, त्या इमोजीवरनं तुम्हाला ह्या प्लेयर्सचं नाव ओळखायचं आहे.
आणि पहिलं ऑप्शन हे अनिवार्य असणार आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्या. आणि तुमची ऑप्शन आहे, पहिली हिंट आहे तुम्हाला, एक इंडियन बॅट्समॅनचं हे नाव आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन टीम, तुमच्यासाठी हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तुमची पहिली हिंट आहे इंडियन बॅट्समन, ज्याचा इमोजी तुम्हाला दाखवला गेलेला आहे. सेकंड हिंट. आम्ही सेकंड हिंट घ्यायची का? हो हो चालेल. हा सेकंड हिंट सर. सेकंड हिंट साठी आपण जाऊयात. सेकंड हिंट जो तुम्हाला एक ब्रॅकेट मध्ये पिक्चर दाखवलेला आहे, त्याचा अर्थ होतोय चायना, चीन. हा तुमची सेकंड हिंट आहे. तुमची अर्धी वेळ इथे संपलेली आहे. थर्ड हिंट आयडिया आहे का काही? पटकन सांग असेल तर. नाही. तुम्ही थर्ड हिंटला जाऊ इच्छितात? थर्ड हिंट तुमच्यासाठी आहे कार, कर. ही तुमच्यासाठी थर्ड हिंट आहे. ज्यांच्या नावामध्ये कार, कर असा एखादा शब्द. सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर ह्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलेलं आहे. चला पाहूयात, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही चुकीचं आहे. अगदी थर्ड हिंट वापरून तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं होतं. आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, एकदम बरोबर, सचिन तेंडुलकर ही या पर्सनॅलिटीचं नाव त्या इमोजी मध्ये दडलेलं होतं, जे नाव तुम्ही तिसऱ्या हिंट नंतर ओळखलेलं आहे. ह्या तिसऱ्या हिंटमुळे नाव ओळखल्याने तुमच्या खात्यामध्ये 10 गुण जमा झालेले आहेत. पुढचा प्रश्न आहे टीम बी साठी, रवींद्रनाथ टागोर टीम साठी. आणि तुमच्यासाठी या राऊंडचा प्रश्न आहे, तुमच्या समोर एक इमोजी ठेवलेली आहे. इमोजीवरनं तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर, या पर्सनॅलिटीचं नाव तुम्हाला सांगायचं आहे. याच्यासाठी पहिली हिंट अनिवार्य असल्यामुळे तुमची पहिली हिंट आहे आणि त्यासोबतच तुमची वेळ सुद्धा सुरू होत आहे आता. तुमची पहिली हिंट आहे इंडियन विकेट कीपर आहे. रवींद्रनाथ टागोर टीम, तुमच्यासाठी हा प्रश्न आहे. 60 सेकंदाची वेळ तुम्हाला देण्यात आलेली आहे. तुमची पहिली हिंट आहे इंडियन विकेट कीपर. सेकंड हिंट तुमची या इमोजीसाठी सेकंड हिंट आहे ऍश. अर्थात हा बोला. दिनेश कार्तिक सर. दिनेश कार्तिक. दिनेश कार्तिक ह्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलेलं आहे. सेकंड हिंट नंतर तुम्ही हे उत्तर दिलेलं आहे. चला पाहूयात या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दिनेश कार्तिक. अगदी बरोबर. दुसऱ्या हिंटचा वापर करून तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, म्हणून 15 मार्क्स तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. योग्य असं उत्तर तुम्ही दिलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊन येतोय मी टीम सी साठी, सावित्रीबाई फुले साठी हा प्रश्न असणार आहे. आणि टीम सी, तुमचा प्रश्न आहे आणि तुमची वेळ सुरू होत आहे आता. तुम्हाला पहिली हिंट ही अनिवार्य असल्यामुळे तुमच्या समोर पहिली टीम आहे. पहिली हिंट आहे इंडियन विकेट कीपरचं नाव याच्यामध्ये दडलेलं आहे आणि ते नाव तुम्हाला पार्श्व MS धोनी. MS धोनी. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे MS धोनी. चला पाहूयात या प्रश्नाचं उत्तर MS धोनी हे बरोबर आहे की चुकीचं आहे. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे येस, इट्स अ महेंद्रसिंग धोनी. अगदी बरोबर उत्तर तुम्ही दिलेलं आहे. आणि पहिल्याच हिंट मध्ये तुम्ही हे प्रश्नाचं उत्तर दिले असल्यामुळे 20 मार्क्स तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. पुढचा प्रश्न आहे माझा डॉक्टर APJ अब्दुल कलाम टीम साठी. आणि टीम डी अर्थातच APJ अब्दुल कलाम टीम, तुमच्यासाठी या प्रश्नासाठीचा जो इमोजी आहे, हा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर दिसणार आहे. आणि हा प्रश्न आहे, आणि तुमची वेळ सुरू होत आहे आता. आणि अनिवार्य असल्यामुळे तुमची पहिली हिंट इंडियन बॉलरचं नाव या इमोजी मध्ये दडलेलं आहे. त्या इंडियन बॉलरचं नाव तुम्हाला याच्यात तुम्ही सांगायचं आहे गेस करून. जी इमोजी तुमच्या समोर दिसत आहेत त्यावरून तुम्ही पहिली हिंट तुम्हाला देण्यात आलेली आहे इंडियन बॉलर आहे. सेकंड हिंट घ्यायची का? सेकंड हिंट ऍश, इंडियन बॉलर. आणि त्याच्या नावात ऍश हा आलेला आहे.
जर तुम्ही अजूनही ओळखू शकत नसाल तर थर्ड हिंट तुम्ही घेऊ शकताय. Diksha, can we take third hint? Sir, third hint. थर्ड हिंट प्लीज. आणि ह्या प्रश्नासाठी तुमची तिसरी हिंट आहे रवी, सन. अगदी थोडा वेळ तुमच्याकडे शिल्लक राहिलेला आहे आणि तुमची वेळ इथे संपलेली आहे. तुम्हाला तीनही हिंट तुम्ही वापरल्यात आणि हे तीनही हिंट तुम्ही वापरल्यानंतरही तुम्ही या प्रश्नाचं उत्तर वेळेत देऊ शकला नाही. जर तुम्ही ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलं असतं तर तुमच्या मते या प्रश्नाचं उत्तर काय होतं मी जसं विचारेल तुम्हाला याचे मार्क्स कन्सिडर केले जाणार नाही. पण ह्या तिसऱ्या हिंट नंतरही तुम्हाला वाटतंय की या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकला असतात? नाही. चला पाहूयात ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर कुठलं होतं. याचं अचूक उत्तर होतं, या इमोजी मध्ये ज्या खेळाडूचं नाव लपलेलं होतं ते नाव होतं रविचंद्र अश्विन. इंडियन बॉलर आहे आणि त्याचं नाव इथे अर्थाचं सूर्य, रवी, चंद्र, ऍश आणि विन हे 4 हिंट तुमच्या समोर अगदी डोळ्यासमोर असतानाही तुम्ही ते नाव ओळखू शकलात नाही. आणि इथेच आपला जो चौथा राऊंड होता पर्सनॅलिटी आयडेंटिफिकेशन राऊंड, तो राऊंड संपलेला आहे. आणि ह्या चौथ्या राऊंड नंतर आपण तुमचा स्कोर जाणून घेणार आहोतच आणि स्कोरही थोड्याच वेळात तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसणारच आहे. तत्पूर्वी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी भारताने केलेल्या दुसऱ्या परमाणु परीक्षणामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका निभावली होती. 2002 मध्ये त्यांना राष्ट्रपतीच्या पदासाठी त्यांना नाव घोषित करण्यात आलं होतं आणि एकमुखाने सर्वांनी डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर यांना राष्ट्रपती म्हणून मान्यता दिली होती. भारतरत्न भारताचा सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा भारतरत्न पुरस्कार त्यांना देण्यात आला होता. सोबतच 40 विश्वविद्यालयांतर्फे त्यांना मानाची डॉक्टरेट ही पदवी 40 विश्वविद्यालयांतर्फे त्यांना ह्या बहाल करण्यात आलेल्या होत्या. डॉक्टरेट म्हणून ते ओळखले जाऊ लागले होते. या 40 विश्वविद्यालय जे आहेत देशभरामध्ये त्यांना डॉक्टरेट ही पदवी प्रदान केलेली होती. त्यासोबतच त्यांनी DRDO भारतीय रक्षा अनुसंधान आणि विकास संघटन सोबतच भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संघटन अर्थातच इस्रो या दोनही ठिकाणी ते वैज्ञानिक म्हणून कार्यरत होते. मिसाईल मॅन म्हणून त्यांना ओळखलं जातं. अग्नी आणि पृथ्वी या 2 मिसाईलच्या उत्पन्नामध्ये 2 मिसाईलच्या शोधामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांचा मोठा सिंहाचा वाटा होता. आणि इथे तुमचे स्कोर पण समोर आलेले आहेत. चौथ्या राऊंड नंतर टीम A डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन या टीमचा स्कोर झालेला आहे 40. टीम B डॉक्टर रवींद्रनाथ टागोर या टीमचा स्कोरही 40च आहे. टीम C सावित्रीबाई फुले अगदी पहिल्या राऊंड पासून आघाडीवर आहेत आणि 85 स्कोर त्यांचा झालेला आहे आतापर्यंत. आतापर्यंतची टॉप टीम असलेली डॉक्टर सावित्रीबाई फुले टीम D डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे 25 मार्क्स त्यांना मिळालेले आहेत आणि ह्या 25 मार्क्स सह ते 4थ्या स्थानावर आहेत. आणि पुढचा शेवटचा राऊंड आपला बाकी आहे रॅपिड फायर राऊंड. या रॅपिड फायर राऊंड मध्ये तुम्हाला 90 सेकंदाचा वेळ देण्यात आलेला आहे. 90 सेकंदामध्ये विचारल्या गेलेले 10 प्रश्नांची तुम्हाला योग्य ती उत्तरं द्यायची आहेत. तुम्हाला डिस्कस करायचं असेल तुमचा वेळ जाईल. जर तुम्ही कोणीही स्वतःहूनच उत्तर देत असाल तर एकाने उत्तर दिलं तर तुमचा तेवढा वेळ राखून ठेवण्यात येईल. प्रत्येक मार्क्ससाठी प्रत्येक करेक्ट आन्सर साठी तुम्हाला 5 मार्क्स त्याच्यामध्ये देण्यात असणार आहे. जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येत नसेल तर त्यामागे वेळ न दवडता तो क्वेश्चन तुम्ही पास करू शकता. त्या क्वेश्चन तुम्हाला टाळून तुम्हाला पुढचा प्रश्न विचारण्यात येईल. एकूण 90 सेकंदाची अर्थात 1.5 मिनिटाची वेळ असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम 10 प्रश्न विचारले जाणार आहेत. मॅक्झिमम उत्तरं तुम्ही 10 प्रश्नांपैकी तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं यामध्ये द्यायची आहेत. 5 मार्क्स प्रत्येक प्रश्नासाठी असतील. योग्य उत्तरासाठी 5 मार्क्स दिले जातील. तर ह्या 5व्या राऊंडला सुरुवात आपण करूयात. आजच्या आपल्या पहिल्या टीम डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन या टीमसाठी परत एकदा सांगतोय नेटवर्क प्रॉब्लेम असेल, जर तुम्ही उत्तरं देण्यात ऍबल नसाल किंवा नेटवर्क प्रॉब्लेममुळे जर तुम्हाला उत्तर देता येत नसेल
तर तो प्रश्न ऑटोमॅटिकली पास होईल. तुम्हाला पुढचा प्रश्न विचारले जाईल. 90 सेकंदामध्ये जर तुम्हाला नेटवर्क इश्यू असणार असेल तर तुमचं ते रिझन इथे कन्सिडर केलं जाणार नाहीये. तुम्हाला योग्य उत्तर द्यायची आहे. 90 सेकंदाची वेळ. टीम सी सावित्रीबाई फुले, प्लीज टीम अनम्यूट टू सावित्रीबाई फुले टीम प्लीज. शी हॅव सम डाऊट. येस, सावित्रीबाई फुले टीम. सर क्वेश्चन पास करायचा म्हणजे नाही कळलं, म्हणजे काय करायचं नक्की? तुम्हाला प्रश्न विचारल्यानंतर जर त्याचं तुम्हाला उत्तर द्यायचं नसेल, उत्तर देता येत नसेल तर तुम्ही तो पास करायचा आहे. तो प्रश्न तुम्हाला कट होईल. त्याच्या पुढे तुम्हाला नेक्स्ट प्रश्न विचारले जाईल. म्हणजे याचा अर्थ असा होईल की तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाहीये, तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छित नाही आहात. विचारतील ना? सॉरी, त्याऐवजी दुसरा प्रश्न विचारतील ना आम्हाला? नाही नाही, त्या प्रश्नात तुम्हाला 10 प्रश्न विचारले जातील. एखादा प्रश्न तुम्हाला जर नाही आला तर तो प्रश्न तिथनं डिलीट होईल. तुम्हाला रिप्लेस कुठलाही प्रश्न विचारला जाणार नाही. हा ठीक आहे, थँक्यू. ठीक आहे सर, मला एक डाऊट होता. टीम ए हा सर, डिस्कस करताना टाइमचं काय मॅनेजमेंट असणार? येस, 90 सेकंदामध्ये तुम्हाला डिस्कस करून उत्तर द्यायची. जर तुम्हाला डिस्कस करायचं असेल तर तुम्ही डिस्कस करू शकतात. डिस्कस नसेल करायचं, ज्याला उत्तर असेल त्यांनी क्विकली ते उत्तर द्यायचं. ओके सर. तुमचा डिस्कशनचा टाइम पण याच्यात कन्सिडर होणार आहे 90 सेकंड मध्ये. हो सर. ओके ठीक आहे. चौघ टीम रेडी आहात? येस सर. रॅपिड फायर राऊंडचा पहिला प्रश्न घेऊन मी जातोय डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनकडे. सर्वपल्ली राधाकृष्णन टीम, तुम्ही तयार आहात तुमच्या रॅपिड फायर राऊंडच्या प्रश्नांसाठी? येस सर. टीम ए, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, रॅपिड फायर राऊंडचे तुमचा प्रश्न सुरुवात होतोय आणि तुमचे प्रश्न आहेत. व्हॉट इज द नेम ऑफ पर्सन विच कंट्रोल्स अ फुटबॉल मॅच? आणि तुमची वेळ सुरू झालेली आहे. व्हॉट इज द नेम ऑफ पर्सन विच कंट्रोल्स अ फुटबॉल? रेफरी. हे तुम्ही उत्तर दिले. तुमचा सेकंड प्रश्न आहे, विच इंडियन बॅट्समॅन स्टार्टेड हिज इंटरनॅशनल क्रिकेटिंग करिअर ॲट द एज ऑफ 16? मे बी सचिन तेंडुलकर आहे. सचिन तेंडुलकर. हो बरोबर, सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर उत्तर दिले. तुमचा तिसरा प्रश्न आहे, हाऊ मेनी रिंग्स फॉर द ऑलिम्पिक लोगो? 5. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. तुमचा चौथा प्रश्न आहे, इन व्हॉट गेम इज द वर्ड लव्ह यूज? बॅडमिंटन या प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिले. तुमचा पाचवा प्रश्न आहे, विच स्पोर्ट युजेस द लाइटेस्ट बॉल? अनिश, आय थिंक सो टेनिस. टेनिस या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे. आणि तुमचा पुढचा प्रश्न आहे, ऍट व्हॉट एज डिड विराट कोहली मेक हिज ओडीआय डेब्यूट? सर, सहावा प्रश्न तुम्हाला सर इंटरनॅशनल म्हणजे अंडर 19 नाही, इंटरनॅशनल ओडीआय. तुमचा वेळ संपत आलेला आहे. अंडर 19 हे तुमचं 6व्या प्रश्नाचं उत्तर होतं. आणि तुमचा 7वा प्रश्न आहे, विच फेमस पर्सनॅलिटी इज रोनाल्डो नेम आफ्टर? पास. तुमचा पुढचा प्रश्न आहे, हु इज इंडिया फर्स्ट वर्ल्ड चॅम्पियन इन 6 रेड स्नूकर? पास. तुमचा 9वा प्रश्न आहे, हाऊ मेनी ऑलिम्पिक अपीअरन्स? तुमची वेळ इथे संपलेली आहे. तुम्ही 8 पूर्ण प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले होते. आणि ह्या जो काही राऊंड असेल त्या राऊंडचा स्कोर तुम्हाला फायनल स्कोर मध्ये ऍड करण्यात येईल. माझा पुढचा रॅपिड फायर राऊंड घेऊन मी पुढच्या टीमकडे जातोय, अर्थात रवींद्रनाथ टागोर टीमकडे. रवींद्रनाथ टागोर टीम, तुम्ही रेडी आहात तुमच्या या रॅपिड फायरच्या प्रश्नांसाठी? टीम बी, डॉक्टर रवींद्रनाथ टागोर टीम, तुम्ही रेडी आहात? चला जाऊयात. रॅपिड फायर राऊंडचा तुमच्या प्रश्नांना सुरुवात होत आहे आणि सुरुवातच तुमच्या वेळेला सुद्धा होत आहे. तुमचा पहिला प्रश्न, ऍज ऑफ 2016 हु इज द फास्टेस्ट मॅन इन द वर्ल्ड ऍट 100 मीटर स्प्रिंट? सॉरी. ओके. हाऊ मेनी एथलेटिक इव्हेंट्स फॉर ट्रायलथॉन? 3. तुमचा प्रश्न आहे, which flag is waved in motor racing to show the winner?
रेड. तुमचा पुढचा प्रश्न आहे, विच कलर इज द सेंटर ऑफ द टार्गेट इन आर्चरी? सॉरी, White. व्हाईट. तुमचा पुढचा प्रश्न आहे, फ्रॉम होम डिड मॅरी गेट इन्स्पायर टू बिकम अ बॉक्सर? तुम्हाला उत्तर येत नसेल तर तुम्ही पास करू शकताय प्रश्न. तुमचा 6वा प्रश्न आहे, हाऊ मेनी पॉकेट्स आर देअर ऑन अ स्नूकर टेबल? सॉरी, तुमचा आवाज पोहोचू शकत नाहीये. 6. ओके. तुमचा पुढचा प्रश्न आहे, विच चेस पीस होल्ड द मोस्ट व्हॅल्यू ऑन अ चेस बोर्ड? Queen. तुमचा आवाज येत नाहीये. तुमचा पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द नेम ऑफ द रॅकेट गेम प्ले इन क्लोज वॉल कोर्ट विथ अ स्मॉल रबर बॉल? तुमची वेळ जवळपास संपण्यात आलेली आहे. इथे 8 प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहेत. या 8 प्रश्नांपैकी तुम्ही किती उत्तर दिले हे तुम्हाला सगळ्यात शेवटी कळणार आहे. वेळ आलेली आहे सावित्रीबाई फुले टीमची, ज्यांना रॅपिड क्वेश्चन आपण विचारणार आहोत. रॅपिड फायर राऊंड मध्ये त्यांना प्रश्न विचारणार आहोत. सावित्रीबाई फुले टीम, तुम्ही रेडी आहात? टीम प्लीज अनम्यूट टू सावित्रीबाई फुले टीम. ओके, तुम्ही अनम्यूट झालेले आहात सावित्रीबाई फुले टीम. हो सर. माझा आवाज येतोय तुम्हाला क्लिअर? हो. सुरुवात करूयात तुमच्या टीमसाठी रॅपिड फायरच्या प्रश्नांना. आणि तुमचा पहिला प्रश्न आहे, इन विच पोझिशन डज रोनाल्डो प्ले फॉर रिअल मद्रिद? तुमची वेळ सुरू झालेली आहे. फॉरवर्ड. तुमचा दुसरा प्रश्न आहे, हाऊ मेनी होल्स आर देअर इन अ बॉलिंग बॉल यूज इन द गेम ऑफ 10 पिन बॉलिंग? 3. तुमचा पुढचा प्रश्न आहे, व्हॉट कलर इज अ स्टँडर्ड टेनिस बॉल? ग्रीन, लाईट ग्रीन. तुमचा पुढचा प्रश्न आहे, टू whom in IPL an orange cap is awarded? Most runs batsman in the season. तुमचा पुढचा प्रश्न, who is the costliest player in the history of IPL? Ben Stokes. बेन स्टोक. तुमचा पुढचा प्रश्न आहे, इन विच सिटी मेसी वॉज बॉर्न? ठीक आहे, पास. तुमचा पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द मिडल नेम ऑफ रमेश तेंडुलकर? तुमचा पुढचा प्रश्न आहे, हु इज द डॉक्टर ऑफ सचिन तेंडुलकर? पास. तुमचा 9वा प्रश्न आहे, विच स्पोर्ट वॉज फीचर्ड इन द बॉलिवूड मूवी परदेस? विच स्पोर्ट वॉज फीचर्ड इन द बॉलिवूड मूवी परदेस? पास. तुमचा शेवटचा प्रश्न आहे, विच गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड टायटल दिस डिड मेसी गेन इन 2012? तुमची वेळ इतकी संपलेली आहे. 10 पैकी तुम्ही जे उत्तर दिलेले आहेत त्या योग्य प्रश्न आहेत. तर तो 7th वाला जो आम्ही बोलला, तर येस पास म्हणायच्या आधी मी सारा म्हणलेलं, तुम्हाला ऐकू आलं तर? हो, ते टेक्निकल टीमने तुमचे जे मार्क्स असतील योग्य उत्तराचे ते मार्क्स ऍड केलेले आहेत. ओके. आपण जाऊयात पुढच्या टीमकडे, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम टीमकडे. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम टीम, तुम्ही रेडी आहात तुमच्या रॅपिड फायर राऊंड साठी? डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम टीम. Yes, sir. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम टीम, तुम्ही दोघं रेडी आहात रॅपिड फायर राऊंड साठी? Yes, sir. ओके. टीम डी, तुमच्यासाठी रॅपिड फायरचा प्रश्न आहे आणि तुमची वेळ सुरू झालेली. इन विच स्पोर्ट डू यू रन अँड जम्प ॲज फार ॲज पॉसिबल ऑन टू स्टँडपीड? Long jump. Hello. Long jump. What type of sport? Okay. What type of sports is played on horseback?
हॉर्स रेसिंग. तुमचा तिसरा प्रश्न आहे, नेम द कोच हु कंट्रीब्युटेड अ लॉट टू तेंडुलकर सक्सेस. वेळ चाललेली आहे. तिसरा प्रश्न तुम्हाला विचारला गेलाय, तुम्हाला उत्तर येत नसेल तर तुम्ही तो पास करू शकताय. पास. तुमचा चौथा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्पोर्ट डज नॉट इन्व्हॉल्व अ बॉल, टेनिस, स्क्वॅश और बॅडमिंटन. बॅडमिंटन. तुमचा पाचवा प्रश्न आहे, स्क्वॅश. धनराज पिल्ले इज रिलेटेड टू विच स्पोर्ट. पास. तुमचा सहावा प्रश्न आहे, नंबर ऑफ प्लेयर्स इन कबड्डी टीम आर. हॅलो हॅलो. ओके. तुमचा पुढचा प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट बॅट्समॅन टू स्कोर अ सेंचुरी इन द हिस्टरी ऑफ IPL. तुमची वेळ चाललेली आहे. तुमची वेळ संपण्यात आलेली आहे. तुम्हाला 7 प्रश्न विचारले गेले होते. त्या 7 प्रश्नांपैकी तुम्ही किती प्रश्नांची योग्य उत्तरं दिली, अचूक उत्तरं दिली, ते आपल्याला सरते शेवटी कळणारच आहे. तत्पूर्वी आजचे जे काही आपले जे 5 राऊंड होते ते 5 राऊंड इथेच संपलेले आहेत. आणि ह्या 5 राऊंड नंतरचा तुमचा फायनल स्कोर आपल्याला थोड्याच वेळात आपल्या स्क्रीनवर दिसणार आहेतच. आणि 5व्या राऊंड नंतर अर्थात शेवटच्या राऊंड नंतर तुमचा फायनल स्कोर आहे आणि तुमच्या फायनल स्कोर साठी अनाउन्स करण्यासाठी मी आमच्या स्पोर्ट्स इंडियाच्या CEO आणि फाउंडर मिसेस सुप्रिया बडवे मॅम यांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही आजचा फायनल स्कोर अनाउन्स करावा. बडवे मॅम. येस. बालमित्रांनो, खूप छान खेळलात तुम्ही. खूप छान प्रयत्न होता प्रत्येक टीमचा. खूप त्याच्यात काही गोष्टी मला आता जाणवल्या की जे क्वीन हे उत्तर दिलं होतं चेसच्या संदर्भात जो प्रश्न विचारला गेला होता तो योग्य होता, तो ग्राह्य धरण्यात येईल. नंतर अजून एक रिप्लाय आला होता, एक उत्तर आलं होतं की सारा, सचिन तेंडुलकरच्या कन्येचं नाव काय आहे, तर ते सारा तुम्ही उत्तर दिलं, ते पण योग्य झालं आहे. खूप छान पद्धतीने राऊंड झाले हे सगळे. काही गोष्टींमध्ये तुम्हाला थोड्याशा अडचणी आल्या की तुम्ही जे फुटबॉल आणि क्रिकेटमध्ये पण त्याच्यासाठी पण तुम्ही जे सहकार्य केलं त्याबद्दल तुमचं खूप खूप कौतुक. आणि आज शिक्षक दिन आहे, त्याच्यासाठी म्हणजे आपले जे सगळे जे गुरुवर्य आहेत, आपले शिक्षक आहेत, त्यांना आपण आज त्यांचं वंदन करूया. आज आपण जेव्हा मोठं होत असतो तेव्हा आपल्या शिक्षकांचा आपल्याला घडवण्यात खूप खूप मोठा वाटा असतो. माझे आई वडील दोघेही जण प्रोफेसर होते, त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामधलं त्यांचं महत्व मला माहिती आहे. तर सगळे जे आपले जे माझ्या ज्या या सासूबाई आहेत त्या पण शिक्षिका म्हणून त्यांनी काम केलं आहे. त्या सगळ्यांना आपण आज ते शिक्षक म्हणून असताना सगळ्यांना वंदन करूया आपण. आणि तुमचे सगळे जे गुरुवर्य आहेत, तुमचे सगळे जे टीचर आहेत, त्यांना पण सगळ्यांना ते आपल्याला सगळ्यांना वंदनीय आहेत. ते तुम्हाला घडवतात आहेत आणि त्यांच्यामुळे आज चांगली पुढची पिढी घडणार आहे. तर खूप छान झाला हा सगळा राऊंड. काही गोष्टी थोडासा हारजीत होत असते. आपल्याला याची एक मोठी मेगा फायनल घ्यायची आहे. चला तर वळूया आपण फायनल स्कोअर कडे. ओव्हर टू जितेंद्र. थँक्यू मॅम. आणि आजची 5 राऊंड संपल्यानंतर आपला फायनल स्कोर आपल्या हाती आलेला आहे आणि आपण स्कोर जाणून घेणार आहोत. टीम ए डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन 60 गुण. टीम बी डॉक्टर रवींद्रनाथ टागोर 65 मार्क्स. टीम सी सावित्रीबाई फुले टीम ज्यांनी 105 मार्क्स मिळवून आजची विनर टीम ठरलेली आहे. आणि टीम डी डॉक्टर APJ अब्दुल कलाम 55 गुणांसह 4थ्या स्थानावर राहिलेली टीम आहे. आणि आजची जी टीम आहे, सेकंड एपिसोड होता आजचा स्पोर्ट्स इंडियाचा ऑनलाईन क्विज कॉम्पिटिशनचा, आणि ह्या टीमची जी याच्या कॉम्पिटिशनची जी विनर ठरलेली आहे ती टीम आहे सी सावित्रीबाई फुले 105 मार्क्स सह ते आज पहिल्या स्थानावर आहे. स्पोर्ट्स इंडिया तर्फे त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि सोबतच ज्या काही बाकीच्या ज्या टीम्स आहेत
जे आज कदाचित जिंकू शकले नाहीत, पण ही लढाई काही खूप मोठी लढाई नव्हती. अर्थातच त्यांनी पण काही कमी असा खेळ दाखवला नाही, त्यांनीही त्यांची चुणूक दाखवलेली आहे. शेवटी खेळ म्हटल्यानंतर हार आणि जीत ही होतच असते, पण तुम्ही लढलात तेच खूप चांगली गोष्ट आहे. आणि आजची जी टीम सगळ्यांची नावं करून एकदा त्यांना आय जस्ट वॉन्ट टू सी सगळ्यांना एकदा सगळ्यांची नावं जरा प्रत्येक टीमची घोषित करून त्यांना जरा हायलाइट करा जरा स्क्रीनवर. यस शुअर. सर्वात टीम प्लीज शो द नेम ऑफ द पार्टिसिपेटंट. आणि आजची आपली जी टीम होती टीम ए, त्या टीम एचं नाव आपण दिलेलं होतं डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं नाव आपण त्या टीमला दिलेलं होतं. आणि त्या टीम मध्ये पार्टिसिपेंटंट जे झालेले होते त्यांची नावं आणि त्यांच्यासोबत बाकीचे टीम मध्ये जे पार्टिसिपेटंट आज होते, जे स्टुडंट होते, त्या स्टुडंटचे एकदा नावं आपण जाणून घेणार आहोत. टीम ए डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन टीम मध्ये होते अनिश विनायक घोडके आणि अमेय मनीष टिपणीस. हे 2 सदस्य होते आपल्या टीम ए मध्ये. त्याचप्रमाणे टीम बी मध्ये होते, ज्या टीमला आपण नाव दिलेलं होतं डॉक्टर रवींद्रनाथ टागोर, आणि त्या टीम मध्ये होते तन्वीर शेख आणि ओम मिश्रा. असे टीम बी च्या दोनही सदस्यांची नावं होती. त्यानंतर आपण जाऊया टीम सी कडे. टीम सी जी होती आपण त्यांना सावित्रीबाई फुले यांचं नाव दिलेलं होतं. त्यामध्ये पार्श्व मुनोत आणि शौनक देशपांडे असे सहभागी झालेले स्पर्धक होते. दोघंही स्पर्धक होते पार्श्व आणि शौनक हे टीम सी चे स्पर्धक होते. सावित्रीबाई फुले ज्यांचं आपण नाव दिलेलं होतं ज्या टीमला. आणि टीम डी डॉक्टर APJ अब्दुल कलाम ज्या टीमला आपण नाव दिलेलं होतं त्या टीम मध्ये होते दीक्षा अल्लाट आणि साक्षी माने. या दोनही स्पर्धक आज डॉक्टर APJ अब्दुल कलाम टीमच्या माध्यमातून स्पोर्ट्स इंडियामध्ये सहभागी झालेले होते. आणि फायनल स्कोर पण आपल्याकडे आता येऊन गेलेला होताच, मॅडमांनी ते अनाउन्स पण केलेलं आहे. मॅम आता आपण लवकरच भेटूया. तुम्ही सगळ्यांचे आज जे जे या स्पर्धेसाठी आपल्याला जॉईन झाले, सगळ्या स्पर्धकांनी याच्यात भाग घेतला, त्यांचं सगळ्यांचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. विनिंग टीमचं सावित्रीबाई फुले टीम जी आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि आपण एक मोठा मेगा फायनल इव्हेंट घेणार आहोत. आमचे असेच बरेच आता खूप पुढे एपिसोड्स आयोजित केलेले आहेत स्पोर्ट्स इंडी तर्फे. त्यातून प्रत्येक वेळची विनर टीम असेल त्यांच्यामध्ये एक मोठी मेगा फायनल होणार आहे. तर आम्ही तुम्हाला तसं वेळोवेळी तुम्हाला त्याची सूचना करण्यात येईल. आजच्या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल तुमचं खूप खूप कौतुक. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सो मच. थँक्यू टेक्निकल टीम. थँक्यू स्पोर्ट्स इंडी टीम. जितेंद्र, देवयानी, शुभम, आदित्य, श्रीपाद, मंदार, Madhuri, everyone, thank you. Well done. So we can conclude now. Yeah, thank you very much. Yeah, thank you so much.